हो 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 चल कमल के साथ चल 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 कमल के साथ चल चल भाजपा के संग संग बदलाव की तू राह चल 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 कमल के साथ चल 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 कमल के साथ चल कमल के साथ चल 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 कमल के साथ चल भाजपा के संग होकर तू खुशी की राह चल चल कमल के साथ चल 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 कमल के साथ चल। गत अक्टूबर महीने में नगर परिषद से महानगर पालिका में तब्दील हुई पनवेल महानगर पालिका के चुनावों का बिगुल अब बज चुका है। आगामी 24 मई को संपन्न होने वाले इन मनपा चुनाव के लिए अब सभी राजनीतिक दलों ने अपने प्रत्याशी मैदान में उतारने की तैयारी शुरू कर दी है। इसी अंतर्गत अब पनवेल वकील संगठन के अध्यक्ष एडवोकेट मनोज भुजबल भी भाजपा के टिकट से न्यू पनवेल प्रभाग क्रमांक 17 से खुले वर्ग से चुनाव के मैदान में उतरे हैं। इतना ही नहीं तो उनके साथ इसी प्रभाग से अनुसूचित जाति वर्ग में प्रकाश बिनेदार, महिला प्रत्याशी सुशीला घरत को पार्टी से टिकट मिला है। तो वहीं इच्छुक उम्मीदवार संध्या भोईर अब भी पार्टी से टिकट मिलने की प्रतीक्षा में हैं। हाल ही में मनोज भुजबल सहित सभी प्रत्याशियों ने अपने प्रभाग में आखिर चुनाव प्रचार को गति दे ही दी, जिन्होंने अपने असंख्य कार्यकर्ताओं के साथ प्रभाग में हर घर और चौराहे जाकर मतदाताओं को रिझाने की कोशिश की। प्रभाग क्रमांक 17 भाजपा के प्रत्याशी मनोज भुजबल सहित सभी प्रत्याशियों ने पत्रकारों से बात करते हुए यह कहा कि प्रभाग को सभी समस्याओं से दूर रख यहाँ का विकास ही उनका चुनावी एजेंडा है। खूप छान रिस्पॉन्स आहे। मी ज्या प्रचार आम्ही चालू केला आमच्या प्रभागामध्ये प्रभाग 17 मध्ये एक 6 ते 7 वसाहती म्हणजे झोपडपट्टी विभाग, त्याला आम्ही वसाहती म्हणतो, ते या वसाहती विभागापासूनच नारळाचा म्हणजे प्रचार चालू केला। आमच्या प्रभाग 17 मध्ये एकूण 4 उमेदवार आहेत, त्यातले आम्ही 3 उमेदवार आम्हाला पक्षाने काम करायला सांगितले। एक उमेदवार आहे त्यामध्ये महिला आहेत, त्या पण लवकरात लवकर 2 दिवसात हे होतील। स्वतः आमच्यावर त्या उमेदवारसुद्धा काही आहेत ते फिरतात आमच्यावर याच्यात आहेत त्या, आणि त्यासुद्धा लवकरच आमच्यासोबत फिरायला लागतील। बीजेपीचं वातावरण बीजेपीमय 17 वार्ड 17 झालेलं आहे, तर मला नाही वाटत का विरोधकांना काय राहिलेलं आहे। म्हणजे आता विरोधकांचे तर पायाखालची वाळूच सडकलेली आहे आणि कुठल्याही प्रकारे त्यांना विजयाचं म्हणजे आशा राहिलेली नाही, त्यामुळे त्यांचा प्रचारही पूर्ण थंडावलेला आहे। हे खूप समाधानकारक वाटतं। जनता पूर्णपणे म्हणजे जरी महानगरपालिकेचं इलेक्शन असेल तरी मोदीजींवर मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर आणि आमचे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे आमचे कार्यकर्ता आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्यावर खूपच विश्वास लोकांचा आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चितच या महानगरपालिकेमध्ये म्हणजे बीजेपीचा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवाल्याशिवाय राहणार नाही। आचारसंहिता चालू होण्याच्या पूर्वी या ठिकाणी रामशेठ ठाकूर साहेब, माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब यांच्या वतीनं, माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वतीनं TIPL कंपनीच्या माध्यमातून की ज्या ठिकाणी या ठिकाणी जगदीशजी घरत साहेब त्या माझे मॅनेजर आहेत, त्याच्यामध्ये आम्ही 3 उमेदवारांच्या सहकार्याने या ठिकाणी A टाईपमध्ये रस्त्याची डागडुजी केली। त्या ठिकाणी काही चेंबर एकदम चॉकअप झालेला आहे, जे चेंबर ओपन करण्याचं काम आम्ही पक्ष लेवलवर या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्याचबरोबर हा विषय झाला A टाईपचा B10चा। आपण PL5 मध्ये पाहिलं, E1 मध्ये पाहिलं, हे सेक्टर 14 या ठिकाणी येतो। या ठिकाणी सगळ्या असोसिएशनला मान्य रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या माध्यमातून सुशीलाताई घरत यांच्या प्रयत्नाने प्रत्येक असोसिएशनमध्ये त्या ठिकाणी कार्यालय प्रत्येक असोसिएशनला दिलेले आहेत। याची सगळी जबाबदारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्याने माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, शहर अध्यक्ष जयंत पगडे आणि चारुशीला घरत या नगराध्यक्षा म्हणून यांनी ती घेतली। त्या ठिकाणचे नगरसेवक नसताना मग ते अनिल भगत असतील, आमचे सोनी साहेब असतील, राजू सोनीजी यांनी फार लक्ष त्या ठिकाणी देऊन नागरिकांना मदत करण्याचं त्या ठिकाणी अभिवचन दिलंच, मात्र स्वतः त्यांनी त्या ठिकाणच्या नागरिक सुविधा त्या ठिकाणी त्यांना पुरवलेल्या आहेत। आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये प्रकाश बिनेदार साहेब, मनोजजी भुजबल साहेब हे माझ्यासोबत आहेत। आम्ही तिघेही एकत्र काम करतो। अजून एक उमेदवार
लेडीज उमेदवार यायचं आम्हाला बाकी आहे. तरीही आम्ही चौघांचे प्रचार करून या प्रभागामध्ये आम्ही आघाडी घेण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या पनवेल महानगरपालिकेवर कमळाचं निशाण लावून भाजपचा झेंडा फडकवू. बहरहाल भाजपा की इच्छुक उम्मीदवार संध्या भोईर भले ही टिकट की प्रतीक्षा में हो, मगर उनकी माने तो भविष्य में भले ही उन्हें टिकट नहीं मिला तो फिर भी भाजपा के साथ एकनिष्ठ रहकर वे साथी उम्मीदवारों का प्रचार करेंगी. नाही, तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आमच्या पाठीशी सगळं महिला मंडळ माझं आहे, त्याच्यामुळे त्याचा रिस्पॉन्स त्याच्याजवळ आहे, माझा रिस्पॉन्स माझ्याजवळ आहे आणि माझ्या मंडळाच्या बायका ते आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो, त्याच्यामुळे आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. हो, नक्कीच. मी अजूनपर्यंत जरी माझे दीर त्या पक्षातून उभे होते तरी अजूनपर्यंत त्यांच्यासाठी प्रचाराला मी गेलेली नाही. पण माझ्या मुलांनी या पक्षात प्रवेश केल्यानंतर मी स्टार्टिंगपासून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर तेव्हापासून मी या पार्टीमध्ये आहे आणि अजून याच्या पुढेही मी प्रचार करायला जाणार आणि जातेच आहे. त्याच्याशी माझा याचा काही संबंध नाही. पण मी जरी मला उमेदवारी नाही मिळाली तरी मी या पक्षासाठीच प्रचार करणार आणि शेवटपर्यंत मला भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार मी. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.